आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक आझम काझी यांच्यासह 8 जणांची हद्दपार आदेश रद्द। मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक आझम काझी यांच्यासह 8 जणांची सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी केलेला हद्दपार आदेश रद्द करण्यात आला आहे। पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी हा आदेश रद्द केला आहे। सुमारे 1 वर्षापूर्वी मिरजेत स्टेशन रोड परिसरात व्यावसायिक वादातून हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी नगरसेवक आझम काझी यांच्यासह असलम काझी, शोहेब काझी, मतीन काझी, अकरम काझी, रमेश कुंजिरे, अल्ताफ रोहिले व मोहसिन गोधड यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्हेगारी कृत्याच्या पार्श्वभूमीवर आझम काझी व इतर आरोपी विरोधात पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता। या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आझम काझी यांच्यासह 8 जणांना सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला होता। या कारवाईमुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीत खळबळ उडाली होती। या आदेशाच्या विरोधात नगरसेवक आझम काझी यांच्यासह 8 जणांनी ॲडव्होकेट दीपक नागवडे यांच्यामार्फत पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील केले होते। याबाबत विभागीय आयुक्त पुणे यांनी सुनावणी घेत सदरचे हद्दपारीचे आदेश रद्द केले आहेत। त्यामुळे नगरसेवक आझम काझी यांच्यासह 8 जणांना दिलासा मिळाला आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।